नमस्कार सर्वांना. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये केपीसी हॉस्पिटल रिव्ह्यू केलं, तसंच आज आपण के स्टार मल्टी स्पेशालिटी हे हॉस्पिटल रिव्ह्यू करणार आहोत. तर के स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे ITI संभाजीनगर ITI कॉलेज इथं आहे. तर आता आपण सगळ्यात पहिला बघणार आहोत पेशंटच्या नातेवाईकांचे रिव्ह्यू, कारण पेशंटच्या नातेवाईकांचे रिव्ह्यूज हे रिअल रिव्ह्यूज असतात आणि त्यातूनच आपल्याला समजतं की हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट कशी भेटते. पेशंट तर बरा होतो, पण त्या सोबत सोबत आपल्या पेशंटच्या नातेवाईकांना ट्रीटमेंट कशी भेटते हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. तर चला बघूयात पेशंटचा रिअल रिव्ह्यू. तर आता आपल्यासोबत आहेत के स्टार हॉस्पिटलमधले पेशंटचे नातेवाईक. तर चला आता आपण रिव्ह्यू बघूयात. तर सर, आपण कुठल्या कारणासाठी आपलं पेशंट के स्टार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं? आमचं पेशंट गाडीवरून पडलं होतं, त्यासाठी आम्ही नेलो होतो. ओके. तर मला सांगा सर, तुम्हाला हे हॉस्पिटल कोणी रेफर केलं होतं का तुम्हाला स्वतःला हे माहित होतं की के स्टार हॉस्पिटलमध्ये या गोष्टीसाठी ट्रीटमेंट होतात? नाही, आम्हाला रेफर केलं होतं आमच्या फॅमिली डॉक्टरनी. ओके. तर मला सांगा, के स्टार हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आधी पैसे भरा असं सांगितलं, मगच ट्रीटमेंट सुरू होईल असं सांगितलं, की तुम्हाला पहिला ट्रीटमेंट दिली? पहिला ट्रीटमेंट घेतलं. ओके. तर आता मला सर सांगा, तिथल्या सोयीसुविधा कशा आहेत? फार्मसी त्यांची इनबिल्ट आहे का वगैरे, किंवा तुम्हाला कसं वाटलं तिथल्या सोयीसुविधा? सोयीसुविधा वगैरे सगळ्या चांगल्या आहेत तिथं. पार्किंगसाठी 4 व्हीलरसाठी आहे, पण 2 व्हीलरला थोडा अडथळा येतोय. बर. बाकी काय प्रॉब्लेम नाही. ओके. त्यांचं मेडिसिन इन हाऊस आहे, म्हणजे मेडिकल तुम्हाला तिथंच तुमच्या सगळ्या मेडिसिन्स मिळतात का बाहेरून वगैरे आणायला लागतात? नाही, तिथंच सगळे मिळतात, तिथंच घेतलेल्या सगळ्या. ओके. तर मला सांगा, तिथं तुमच्यावर अशी जबरदस्ती केली गेली का, की इथंच आमच्या मेडिसिन इथूनच घ्यायच्या, बाहेरून घेऊ शकत नाही तुम्ही, असं काही तुम्हाला नाही, बोललं तसं काय सांगायला नव्हतं. काय पण करा म्हणून सांगितलं. ओके सर, चालेल. मग मला सांगा, तुम्ही तिथे हे विचारलं होतं का तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की इन्शुरन्सची वगैरे सोयी सुविधा आहेत? तुमचं ESICचं असेल तर ESICचं सुद्धा होतं? नाही, मी विचारलेलं तिथं ESI मला फाईल करायचं आणि डॉक्युमेंट, तर तिने सांगितलं मला डॉक्युमेंट तुम्हाला सर्व पोस्ट करतो. ओके. तर त्यांनी असं सांगितलं होतं. तर के स्टारला ESICचं रिइन्व्हेस्टमेंटसाठी त्यांनी आपण डॉक्युमेंट्स कलेक्ट करू शकतो. तिथे कॅशलेस ESIची सोय नाही आहे, त्यामुळे त्यांना असं सांगितलं गेलं होतं की तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट सगळे प्रोव्हाइड करू. तर सर, हे काही चांगले आणि वाईट मुद्दे झाले, तर तुमचा ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. जसं की आता आपण पेशंटच्या रिअल रिव्ह्यू मध्ये ऐकलं की के स्टार हॉस्पिटल हे पूर्ण सोयी सुविधेनुसार आहे. कुठलाही निगेटिव्ह असा रिव्ह्यू त्यांच्याकडून आपल्याला भेटला नाही. इन्स्टेड ऑफ की एक पार्किंगचा इश्यू सोडला तर की मी परमिशन आधीच घेतली होती, पण के स्टार हॉस्पिटलनं हॉस्पिटल आतून शूट करण्यासाठी परमिशन नाकारली आहे. तर मी तुम्हाला आतून हॉस्पिटल दाखवू शकत नाही, पण तरीही मी तुम्हाला पॉसिबल तितकं या हॉस्पिटल बद्दलची माहिती आणि काय काय सोयी सुविधा आहेत हे तुम्हाला मी कळवेन. तर आता आपण के स्टार हॉस्पिटल बघायला चाललो आहोत. मेन संभाजीनगर पेट्रोल पंपापासून आपण तुम्हाला हा रूट तुम्हाला आपण दाखवणार आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, के स्टार हॉस्पिटल हे ITI कॉलेज जवळ आहे. तर आता आपण बघणार आहोत के स्टार हॉस्पिटल. इकडे आहे हॉकी स्टेडियमचा रस्ता, इकडे आपलं पेट्रोल पंप संभाजीनगर. इकडून आपण सरळ जाणार आहोत के स्टार हॉस्पिटल मध्ये. इकडून संभाजीनगरचं स्टँड लागतं, आपण स्ट्रेट जातो. इकडे समोरच के स्टार हॉस्पिटल तुम्हाला दिसत असेल. U-turn मारून आपल्याला त्या साईडला जावं लागेल. आणि आता आपण पोहोचलो के स्टार हॉस्पिटलवर. तर आपण पोहोचलो आहे के स्टार हॉस्पिटल मध्ये. तर के स्टार हॉस्पिटल जवळ 4 व्हीलर पार्किंग साठी थोडेसे
कमतरता आहे इकडे. त्यांचं 2 व्हीलर पार्किंग आहे, त्यामुळे थोडस पार्किंगचा इश्यू थोडाफार येऊ शकतो. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल, पार्किंगचा थोडा इश्यू तुम्हाला होऊ शकतो. ओके, जसं की मी तुम्हाला मगाशीच म्हणाले त्याप्रमाणे के-स्टार हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेडिसिन विभाग आहे, सर्जरी विभाग आहे. मेडिसिन विभाग म्हणजे इन हाऊस मेडिकल त्यांच्याकडे आहे. त्यासाठी गोळ्या आणण्यासाठी किंवा मेडिसिन कुठलेही तुम्हाला घेण्यासाठी बाहेर कुठेही न जाता हॉस्पिटलमध्येच तुमचं ते काम होऊन जाईल. सर्जरी विभाग आहे, अस्थिरोग विभाग आहे, न्यूरोस्पाइन सर्जरीचा सुद्धा आहे, मूत्ररोग विभाग सुद्धा आहे, कॅन्सर विभाग आहे, कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी सुद्धा आपल्या के-स्टार या हॉस्पिटलमध्ये होते. त्याच सोबत कुठल्या सोयी उपलब्ध आहेत. सुसज्ज असा ICU विभाग आहे, व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत, ऑपरेशन 2 थिएटर त्यांच्याकडे आहेत, परिपूर्ण असा ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा त्यांच्याकडे आहे, डिलक्स, सेमी डिलक्स आणि जनरल वॉर्डची सुद्धा सुविधा आहे. प्लस बंक बेड म्हणजेच पेशंट जर ICU मध्ये असेल तर त्यासोबत एक रिलेटिव्ह राहण्यासाठी एक सेपरेट बेडची सुद्धा सुविधा असते, तर तीही त्यांच्याकडे आहे. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सेपरेट असे जनरल वॉर्ड्स आहेत. 24 तास कार्यरत असणारी फार्मसी त्यांच्याकडे आहे. कॅन्टीनची सुद्धा योग्य अशी सुविधा आहे. त्यांच्याकडे डिजिटल एक्सरे सुद्धा तिकडेच करून भेटतो. तर त्यांच्याकडे कॅशलेसची सुविधा आहे, पण ESI कॅशलेस सुविधा त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे ESIC जर क्लेम करायचे असतील तर तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला हवे असणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला योग्य त्या वेळेत पुरवले जातात. बरोबर मी हॉस्पिटलची जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला हॉस्पिटललाच व्हिजिट करावं लागेल. हॉस्पिटलचा नंबर मी तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलचे सरासरी रेट मी तुम्हाला इकडे दाखवते. याप्रमाणे काही सरासरी त्यांचे रेट्स असतील. जसं की आता आपण के-स्टार हॉस्पिटलचा रिव्ह्यू बघितला, त्याचप्रमाणे अजून कुठल्या हॉस्पिटलचे रिव्ह्यूज तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी नक्कीच मला कमेंट करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या माणसांना आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे कोल्हापूर रिव्ह्यू कॉल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता पुढच्या हॉस्पिटलच्या रिव्ह्यूमध्ये.